नागपूरच्या अप्पर आदिवासी कार्यालयामध्ये आपण बघतो आहे, माझ्या मागे तुम्ही बघत असाल की मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी जे आहेत ते इथे आंदोलनाला बसलेले आहेत. आपण पाहू शकतो मुली ज्या आहेत त्या आहेत, त्यानंतर मुलं आहेत. असे विद्यार्थी जे आहेत गेल्या 6 दिवसांपासून आंदोलनावर बसले आहे मागण्यांना घेऊन. नेमक्या यांच्या काय मागण्या आहेत त्या जाणून घेऊया. काय सांगाल दादा, आपण इथे बघतो आहे विद्यार्थी जे आहेत मोठ्या प्रमाणावर इथे आंदोलनावर बसलेले आहे, काय सांगाल? मला सांगायचं आहे मॅडम की आदिवासी विद्यार्थ्यांसाठी जे शिक्षणासाठी वार्षिक 50,000 कोटा असतो. मला सांगा की 1984 पासून ते आज 2021चा जनगणना चालू आहे. आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये किंवा आमच्या जमातीमध्ये लोकसंख्या वाढ झालेली नसेल का? म्हणून हे जे लोकसंख्या वाढ होत आहे आणि हे प्रशासनाला का दिसत नाही आहे, म्हणून त्यांनी का करत आहे की हे जे 30 वय झालेले विद्यार्थी आहे यांना बाहेर पडायचं आणि नवीन विद्यार्थ्यांना, अरे तुम्ही हे जर विचार करत तुमच्या डोक्यामध्ये येत असाल तर तुम्ही हे विचार करा की आपल्याला जे जनगणना होत आहे त्या जनगणनेमध्ये आपल्याला आकडा दिसत आहे, या आकड्यानुसार त्यांना कोटा द्यायला पाहिजे वसतिगृहामध्ये. हे विचार करायला मेन पहिला मुद्दा आहे. म्हणून मला असं म्हणायचं आहे की हा जो जी-आर काढला आहे शासनाने, हा जी-आर पूर्णपणे आम्हाला अमान्य आहे. हा जी-आर रद्द करावा. याच चर्चेसाठी आमच्या 6 विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ मंत्रालयात गेले आहे आणि ते आज मंत्र्यासोबत किंवा आदिवासी मंत्र्यासोबत त्यांनी आज चर्चा करतील आणि ते जी-आर आमच्या हिताचा असावा असा मला प्रशासनाला म्हणायचं. मला सांगा, आजचा नेमका कितवा दिवस आहे तुमचा आंदोलनाचा आणि आतापर्यंत कोण म्हणजे मंत्री असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील, कोणी तुम्हाला भेटून गेला आहे का? हो, आज 13 ऑगस्ट 2026 आणि आजचा 18 तारीख आहे. तर हे 6वा दिवस, आंदोलनाचा 6वा दिवस आहे. आमच्याकडे राजू तोडासम म्हणा किंवा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार या साहेबांनी काल येऊन भेट दिली आहे. त्यांनी आदिवासी मंत्र्यासोबत त्यांनी फोनद्वारे बोलणंसुद्धा केलं आहे आणि त्यांचा मला वाटते त्यांच्या बोलण्याचा प्रतिसादच देऊन काल आदिवासी मंत्री साहेबांनी आम्हाला चर्चेसाठी मंत्रालयामध्ये बोला. माझं नाव रोहिणी श्रीरामे, मी चिमूरवरून आलेली आहे. मी इथे हॉस्टेलला राहते आणि आज आमचा प्रोटेस्टचा 6वा दिवस आहे. तरी या लोकांनी आमच्या प्रोटेस्टची दखल घेतलेली नाही आहे. आमचे प्रतिनिधी जे आहेत त्यांना यांनी बोलवले आहे मुंबईला काल, तर आमचे प्रतिनिधी गेलेले आहेत. तर यांनी म्हणतात की आम्ही वयाच्या 26 वर्षापर्यंत शिकावं किंवा 30 वर्षापर्यंत शिकावं. तुम्ही होता कोण आम्हाला सांगणार की आम्ही 26 पर्यंत शिकावं की 30 वर्षापर्यंत शिकावं, जेव्हा की तुम्ही स्वतःची डिग्री घेता. माननीय हे आदिवासी मंत्री साहेब, तुम्ही जेव्हा तुमची PGची डिग्री घेता तर तुमचं वय असते तेव्हा 27 आणि तुम्ही आम्हाला सांगता की तुम्ही वयाच्या 26 पर्यंत शिकावं. हे कुठंपर्यंत योग्य आहे? तुमची PhD तर मग 30च्या नंतर झाली असेल ना. मग आम्हाला तुम्ही सांगता तुम्ही 26 वर्षापर्यंत शिका. आमच्या घरची परिस्थिती नाही आहे सर की आम्ही इथेपर्यंत घरून शिक्षण घ्यावं. आणि हे सगळं जे तुम्ही ज्यांच्या भरोश्यावर इथे बसलेले आहेत ना, ते आमच्या विद्यार्थ्यांच्या भरोश्यावर बसले आहे सर. आमचं डिपार्टमेंट नसेल ना, तुम्ही काहीच नाही आहे आमच्या समोर. मला सांग, तुम्ही सगळे जे लोक आहे म्हणजे डोंगराळ भागातून येता किंवा दुर्गम वस्तीतून येता, कुठेतरी परिस्थिती देखील हालाकीची असते. मग आता वसतिगृहाची सोय नसेल आणि मागणी नाही पूर्ण झाली तर पुढची भूमिका काय असणार आहे? एक विद्यार्थी म्हणून काय सांगशील? माझी भूमिका अशी असेल की आम्ही विद्यार्थी इथे ठामपणे इथे बसलेलो आहोत जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही. आणि जर तुमच्याच्याने आमच्या मागण्या पूर्ण होत नसेल तर तुम्ही डायरेक्ट राजीनामा द्यावा, कारण काही अर्थच नाही तुमच्या त्या खुर्चीवर बसण्याचा. कारण तुम्ही जर आमच्या मुलांच्या भावना समजून घेत नसेल, आमची मुलं, तुम्ही पण विसरू नका की तुम्ही एक आदिवासी आहे. तुम्ही ज्यांच्या भरोश्यावर तुम्ही निवडून आले आहेत ना, ज्यांच्या रिझर्वेशनवर तुम्ही निवडून आले, त्या लोकांना तुम्ही रडवून राहिले आहे. ज्यांच्या हातात आज पुस्तक पाहिजे तो इथे प्रोटेस्टमध्ये बसला आहे एक मुलगा. आता MPSCची मॅम एक्झाम आहेत. हे लोक काय करतात, आता ऑक्टोबरला एक्झाम आहे मॅम, हे लोक आम्हाला इथे बसवून ठेवतात. आमच्या मुलांचं नुकसान होत आहे, त्याची भरपाई कोण करणार सर? तुम्ही याचं उत्तर द्या. कारण आमच्या मुलांचं आज 10 मुलं लागायची, आज त्याच्यातले 2ही मुलं मोठ्या मुश्किलने लागणार, कारण तुमच्यामुळे. कारण आमच्या मुलांचा अभ्यास होत नाही आहे. 6 दिवस झाले आहे आम्ही इथे बसलेलो. मला सांगा, 6 दिवस झाले तुम्ही इथे बसलेले आहे, दिवस रात्र तुमचं आंदोलन हे सुरू आहे. पाऊस येतो, कधी काही होत आहे, ऊन तापत आहे. मग अशा वेळी कशा प्रकारे तुम्ही हे करताय, सर्वाइव्ह करताय? नक्कीच हा पावसाळ्याचा सीझन आहे आणि या सीझनमध्ये कधी पाऊस येईल कधी वारा येईल याची काही नेम नाही आहे. आणि तुम्ही मागे बघता आहे, माझ्या पाठीमागे मुली आहेत आणि डाव्या बाजूला मुलं बसलेले आहेत. तर ह्या जो यांचा
व्यवस्था म्हणजे इथे अपुरं जागा आहे. कारण की आमचा जो कार्यालय आहे हा छोटासा आहे आणि तरी पण आम्ही आमच्या मायमाऊलींना आम्ही समजूत घालतो आणि त्यांना आम्ही वरच्या माळ्यावर त्यांना व्यवस्था करून देतो. आणि जो माझ्या डाव्या साईडला जागा आहे तिथे पार्किंगची व्यवस्था आहे कर्मचाऱ्यांच्या. तिथे जागा अपुऱ्या आहे तरी पण आमचे विद्यार्थी तिथे बसून कसं बसं दिवस काढण्याचा प्रयत्न करत आहे. तुमचं शिष्टमंडळ जे आहे मंत्र्यांच्या भेटीसाठी गेलेलं आहे, तिथे चर्चा होईल, पण जर का मागण्या पूर्ण नाही झाल्या तर पुढची भूमिका काय असणार आहे? नक्कीच आमचे जे मागण्या आहेत ते आम्ही दरवर्षीप्रमाणे मागण्यासाठी ते निवेदन पत्रव्यवहार करत आहोत. कारण की हे जे समस्या आहे हे ज्वलंत समस्या आहे, अडचणी उद्भवणाऱ्या समस्या आहेत. तर हे जे आंदोलनाचं कारण म्हणजे मेन आमचे अडचणी आहेत. तर आमच्या या अडचणींना मंत्र्यासोबत चर्चा करून त्यांच्याकडून जे सकारात्मक उत्तर यावं असा यासाठीच आम्ही शिष्टमंडळ गेलेलं आहे. जर समजा की आमचे जे मागण्या आहेत ते सकारात्मक उत्तर जर मिळत नसेल तर आम्ही हा जो आंदोलन आहे अजून तीव्रतेने कुठेतरी आम्ही अजून जोडण्याचा प्रयत्न करू, विदर्भ नाही तर ऑल महाराष्ट्रासाठी. तर आपण बघतो आहे की विद्यार्थी जे आहेत 6 दिवस झाले इथे आंदोलनावर बसले आहेत. त्यांच्या विविध मागण्या आहे. एकतर वयाची अट आहे की जे वय दिलेलं आहे त्यामुळे त्यांना वसतिगृहात राहता येत नाही आणि दुरून जे आहे डोंगराळ भागातून हे विद्यार्थी शिक्षणाकरता शहरात येतात आणि वसतिगृहाची सोय नसल्यामुळे कुठेतरी शिक्षणामध्ये अडसर येतोय. त्यामुळे जो GR आहे ती GRचा जी अट आहे ती रद्द करावी अशी मागणी करण्यात येत आहे. आणि जर का मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा जो आहे विद्यार्थ्यांनी दिला आहे. क्षितिजा देशमुख, लोकमत.com, नागपूर.